नमस्कार मंडळी, आपलं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळची वेळ आहे। मी माझ्या कोकणातल्या गावी आले, पप्पांच्या गावी आले। गावी येण्याचं कारण म्हणजे माझ्या पप्पांच्या घरी गोंधळ आहे, त्रैवार्षिक गोंधळ। आमच्या घरी पांजीचा गोंधळ असतो, दर 3 वर्षांनी घालतात हा गोंधळ, आणि लग्नाचा पण गोंधळ होतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही बघा आमची बच्चे कंपनी। हाय करा, हाय करा दोघांनी। तर दाखवते कसं डेकोरेशन केलंय ते। हे बघा, असं छान प्रकारे सुंदर असं डेकोरेशन केलंय। संध्याकाळी तुम्हाला दाखवेनच सगळी लाइटिंग वगैरे लागेल तेव्हा। ही आमची बच्चे कंपनी नुसती मस्ती करण्यातच बिझी आहेत। हे बघा आमचं घर। इथे पप्पा बसलेत, इकडे बहीण आहे। हे बघा, अशा प्रकारे आमचं घर आहे। हे आमच्या आजीचं नाव आहे। इथे सगळे गोंधळाची तयारी। इथे दादा आमचं पूजा करायला बसलाय। हे आमचे देव आहेत। इकडे आमची जेवणाची तयारी चालू आहे। वहिनी काय काय बनवलंय जेवणाला? हाय कर, काय काय बनवलंय? डाळ भात भाजी। ही बघा आमची काकी। काकी हाय कर, हाय कर बघ। भाऊ हाय करा। रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे। खोबरं किसतायत, वाटपाची तयारी चालू आहे। आमच्या आंब्याचं झाड दाखवते। ह्याच्यावर 3-4च आंबे लागलेत। पप्पांना बोली जरा कैरीची चटणी करायची म्हणून काढा। पप्पा हे बघा कसे पप्पा काढतायत आंबे। हे बघा, खूप आंबट आंबा आहे हा। ही बघा आमची बाई कशी उचलायला चालले। तो बघा अजून एक पडला। बाबू उचल। पप्पा तो बघा, एकदम वरती आहे तो बघा तिथे। घराच्या बाजूलाच आहे आंब्याचं झाड। तो बघा, हा तिथेच आहे। थोडी ह्या साईडला हे करा, इकडे इकडे इथून दिसेल तुम्हाला, तिकडनं नाही दिसणार बहुतेक। इकडे आहे कुठे तो आतमध्ये असेल। हा तो बघा इकडनं दिसतोय। दुसरं घराच्या बाजूचं आंब्याचं झाड दाखवते। हे कलमाचं झाड आहे। त्याला आलेत थोडेफार आंबे। 10-15 वर्षापूर्वी लावलेलं हे झाड होतं। आता त्याला 2-3 वर्ष आंबे येत आहेत। पप्पांच्या मेहनतीचं फळ आहे हे बघा, केवढा मोठा आंबा लागलाय हा बघा। अजून ते तयार होतील। हा आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर। खूप आंबे धरले त्याला। हे आमचं घर आहे। हे घराच्या पाठचा भाग आहे। इथेच गोंधळाचं जेवण होणार आहे मागे। हे बघा, इथे अंघोळ करून निवांत शांत बसलेत। दुपारची वेळ आहे। आम्ही आता जरा फेरफटका मारायला जातोय। वरती एक आमच्या गावातच दुकान आहे, तिथे थोडं सामान घ्यायचं आहे म्हणून म्हटलं जाऊया आणि त्याचा थोडासा व्हिडिओ पण करूया कसे चालत आहे। हा आमच्या घराच्या मागचा रोड आहे, तिकडेच वरती दुकान आहे।
हा आजूबाजूचा परिसर. आमच्या पूजेची तयारी दाखवते. हे गोंधळाची अशी पूजा करतात. आपल्याकडे खूप जुनी परंपरा आहे की जोगवा मागायला जातात प्रत्येकाच्या घरोघरी. आता आपले हे जोगवा मागायला चालले. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण पण जाऊया जोगवा मागायसाठी. इथे जोगवा मागायला आले ते बघा. हे आपले देव आहेत. जोगवा मागतात ते पण कमेंट्स करून नक्की सांगा. जोगवा मागतात तुमच्याकडे पण कशा प्रकारे मागतात ते कमेंट्स करून नक्की सांगा. आमची आत्या सांगते कसं करायचं ते. आता आम्ही दुसऱ्या घरात जोगवा मागायला जातोय. हे बघा. आई बघा. करे जोगवा मागतायत. ते खूप फेमस गोंधळी आहेत. खूप छान प्रकारे गोंधळ करतात ते. आमच्याकडे सर्वजण ह्यांनाच बोलवतात. या घरातून तर जोगवा मागून झालाय. आपण नेक्स्ट घरी जाऊया जोगवा मागण्यासाठी. ए हाय काय वनिता ताई. तिचा यूट्यूब चॅनल आहे. आता आपण थर्ड घरामध्ये आलोय जोगवा मागायसाठी.
तुम्हाला मी जेवणाची तयारी कुठपर्यंत झाली ते दाखवते. थांबा. हे बघा, इकडे जेवणाची तयारी चालू आहे. आमच्या वाडीतल्या सगळ्या लेडीज आहे. हाय करा सगळ्यांनी, हाय करा. वडे करायचं काम चालू आहे. काकी बरी आहे ना? सकाळी आली. मयुरी आले. वाटर टाकायचं पण जास्त नाही टाकायचं, कमी टाकायचं. घट करू नका, करा ग्लास आमच्याकडे गोंधळाला अशी पूजा करतात. रामाच्या मंदिरात आलोय दर्शन घ्यायला. चला बघूया आपण हा रामाचं मंदिर कसं आहे ते. दर्शन घ्यायसाठी चालले. मी पण जाते दर्शन घ्यायला.
हे नवीन बांधलंय रामाचं मंदिर. त्याची तयारी चालू आहे. हे देवासाठी जे कोंबडे आणले होते ते कोंबडे जे दिले त्याचंच हे नैवेद्य बनवते बहीण. हे देवाला दाखवायचंय. वडे कुठे आहेत? इथे देवाला दाखवायच्या नैवेद्य भरायची तयारी चालू आहे. ओट्या भरतात. इकडे ओटी भरण्याची आमच्याकडे पद्धत आहे. हे बघा आई आणि वहिनी ओटी भरते.